या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. ऐश्वर्या घरातील सगळ्यांना सांगते की मी ताराला, सोहमला आणि बबलूला आउट हाऊसमध्ये बंद करून आली आहे आणि मग त्यानंतर घरातील सर्वच जण आउट हाऊसकडे जाण्यासाठी निघतात. अस्मी पटकन जाऊन त्या आउट हाऊसचा दरवाजा उघडते आणि जेव्हा ती आतमध्ये जाऊन पाहते तेव्हा तिला त्या ठिकाणी कोणीही दिसत नाही. त्यामुळे ती खूपच घाबरते आणि बाहेर येऊन ही गोष्ट ऐश्वर्याला सांगते. ते ऐकून घरातील सगळ्यांनाच धक्का बसतो. ऐश्वर्या स्वतः आतमध्ये येऊन सगळीकडे बघते, पण तिला ते तिघेजण कुठेही सापडत नाही. कारण सावली थोड्या वेळापूर्वीच त्या ठिकाणी आलेली असते. तिनेच त्या आउट हाऊसचा दरवाजा उघडलेला असतो आणि मग सोहम आणि ताराला सांगितलेलं असतं की भाऊजी, आता आपल्याकडे फक्त एकच मार्ग आहे, लवकरात लवकर तुमच्या दोघांचं लग्न करायचं, कारण घरातले आता काही ऐकून घेणार नाही. आणि त्यामुळे मग तारा आणि सोहमने सुद्धा लगेच मंदिरामध्ये जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतलेला असतो. आणि मग ते सगळेजण आउट हाऊसमधून बाहेर पडतात आणि सरळ मंदिराच्या दिशेने जाण्यासाठी निघतात. आणि त्याचमुळे जेव्हा ऐश्वर्या घरातल्यांना घेऊन त्या ठिकाणी येते तेव्हा त्यांना तिथे कोणीही सापडत नाही. त्यानंतर मग सगळेच जण सोहमचा आणि ताराचा शोध सुरू करतात. ऐश्वर्या तर पोलिसांना सुद्धा फोन करते आणि सगळे रस्ते ब्लॉक करायला सांगते. तर नील तिला म्हणत असतो की यात पोलिसांना इन्व्हॉल्व करायची काय गरज होती. तर ऐश्वर्या म्हणते की मग मी दुसरं काय करायला हवं होतं. आता ते घरातून पळून गेलेत म्हणजे लग्न केल्याशिवाय काही घरी येणार नाही, त्यामुळे आपल्याला पोलिसांची मदतही घ्यावीच लागेल. आणि हे सगळं ऐकून तिलोत्तमाची काळजी अजूनच वाढते. त्यातच राजकुमार असं म्हणत असतो की मला माहिती आहे ताराला आणि सोहमला नक्कीच त्या जगन्नाथने मदत केली असणार, कारण आपल्याच घरातले काही लोक त्याला सामील आहेत. आणि मग त्यानंतर ऐश्वर्या म्हणते की मला माहीत आहे, नक्कीच ती मूर्ख मुलगी त्या जगन्नाथकडे मदत मागण्यासाठी गेली असणार. त्याशिवाय त्या ताराला हळदीतून पळवून नेणं इतकं सोपं नाही आहे. त्यावेळी अमृता म्हणते की आपण सावलीवर लगेच असा अविश्वास दाखवायला नको, अजून काही सिद्ध झालेलं नाही आहे. तर सारंगही म्हणत असतो हो, आणि सावली माझ्या परवानगीशिवाय काहीच करणार नाही, माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. पण ते ऐकून अस्मी मात्र हसत असते, कारण तिला पूर्ण खात्री असते सावली देखील या सगळ्यामध्ये सहभागी आहे. त्यानंतर सोहम, तारा, बबलू आणि सावली जवळच असणाऱ्या महादेवाच्या मंदिरामध्ये जातात. बबलूने सोहमसाठी आणि तारासाठी नवीन कपडे देखील आणलेले असतात. तो त्या दोघांना सांगतो की आता तुम्ही पटकन तयार व्हा, पण त्यामुळे त्या दोघांच्याही डोळ्यात नकळतपणे पाणी येतं. सोहम म्हणत असतो की अरे बबलू, असं लग्न. आणि त्यावेळी बबलू म्हणतो की सोहम, मला माहिती आहे तुझ्या लग्नामध्ये खूप मजा करायची, एकदम धूमधडाक्यात लग्न करायचं असं आपलं स्वप्न होतं, पण ठीक आहे, आता जी परिस्थिती आहे त्याला आपल्याला सामोरं जायलाच हवं. फुल ना फुलाची पाकळी म्हणून तुम्ही पटकन हे कपडे घ्या आणि तयार व्हा. आणि त्यावेळी सावली म्हणते की हो बबलू भाऊजी, पण लग्न लावणार कोण. आणि त्याचवेळी जगन्नाथ त्या ठिकाणी येतो आणि हसतच म्हणतो की मी आहे ना. त्यामुळे सगळेच जण आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागतात. तर बबलू म्हणतो की आता लग्नाचा सीझन सुरू आहे, मला कोणतेही भटजी सापडले नाही, मग मी म्हटलं की घरातल्याच माणसाला बोलावून घ्यावं आणि म्हणून मी यांना इथे बोलावलं. आणि ते ऐकून जगन्नाथही हसतच म्हणतो की तसाही मी मेहेंदळेंचा आधीचा भटजी होतोच ना, त्या तिघांची लग्न तर मीच लावली आहेत, आता हे शेवटचं लग्नसुद्धा माझ्याच हातून पार पडायला नको का. आणि त्यावर सगळेच जण हो म्हणतात. तर दुसरीकडे नील सारंगला म्हणत असतो की तू एकदा देवाला कॉल कर, तो नक्कीच आपल्याला मदत करेल. त्यामुळे मग सारंग देवाला कॉल करतो. तो देवाला म्हणत असतो की माझं तुझ्याकडे एक महत्त्वाचं काम आहे. तर देवा म्हणतो की भाई, तुझं जे काही काम आहे ते मी नंतर करतो, कारण आता मी सुद्धा एका महत्त्वाच्या कामात आहे. पण सारंग म्हणतो की खरंच खूप महत्त्वाचं काम आहे, एक लग्न थांबवायचे. आणि ते ऐकून देवा विचारतो की का, काय झालं, जे लग्न करतायत त्यांचं वय 18 वर्षाच्या पुढे नाही आहे का. आणि त्यावेळी सारंग म्हणतो की नाही, ते सज्ञान आहेत. तर मग देवा विचारतो की मग त्यांच्यावर कोणाचं प्रेशर आहे का. तर सारंग म्हणतो की नाही, तसं काही नाही आहे, त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. आणि ते ऐकून देवा म्हणतो की मग ठीक आहे ना, त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे, ते लग्न करतायत, तर मग कशाला लग्न थांबवायचं आहे. तर सारंग त्याला सांगू लागतो की ही खरंच खूप मोठी स्टोरी आहे, मी तुला नंतर सांगेल, पण तू प्लीज मला आत्ता मदत कर. परंतु देवा सरळ नकार देतो. तो म्हणत असतो की आधीच सगळं जग प्रेम करणाऱ्यांच्या विरोधात असतं आणि त्यात मला अजून भर पाडायची नाही आहे. आणि देवाचं असं मत ऐकून सारंग तर सरळ फोन ठेवूनच देतो. आणि मग त्यानंतर आपण पाहतो की देवासुद्धा तारा आणि सोहमच्या लग्नामध्येच असतो. सोहम आणि ताराच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झालेली असते. सगळेच जण खूप आनंदात असतात. आणि मग त्यानंतर सोहम ताराच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो आणि मग सप्तपदींना सुरुवात होते.
आणि मग त्यानंतर लग्नाचे सगळे विधी पार पडतात. सोहम आणि तारा रडतच एकमेकांना मिठी मारतात आणि मग त्यानंतर ते जगन्नाथचा आणि देवाचा आशीर्वादही घेतात. ते दोघे भरभरून त्या दोघांना आशीर्वाद देतात आणि मग हे दोघेजण सावलीकडे जातात. ताराला मात्र सावलीच्या पाया पडायचे नसते, पण सोहम तिला म्हणतो की सावली वहिनी माझी वहिनी आहे आणि असं म्हणतात की वहिनी ही आईसारखीच असते. आज जर ती आपल्यासोबत नसती ना तर आपलं लग्न होऊ शकलं नसतं. त्यामुळे तिचा आशीर्वाद तर घ्यायलाच हवा आणि त्यावरती तारा नाईलाजाने हो म्हणते आणि मग ते दोघे सावलीच्या पाया पडायला पुढे जातात. पण सावली त्यांना थांबवते आणि ती रडतच त्यांना मिठी मारते आणि त्यावेळी बबलू मात्र म्हणत असतो की तुम्हा दोघांना माझ्या पाया तर पडावंच लागेल आणि ते ऐकून सगळेजण हसू लागतात. त्यानंतर मग देवा सांगतो की आता मी तुमची 2-3 दिवस कुठेतरी राहण्याची व्यवस्था करतो, कारण बाहेर वातावरण खूप तापलं आहे. अशा परिस्थितीत तुम्ही घरी जाणं योग्य नाही. पण सावली म्हणते की आजचं मरण उद्यावर ढकलून काही उपयोग नाही आहे. पुढे जे काही घडणार आहे त्याला आपल्याला सामोरं जावंच लागेल आणि या दोघांनी कोणतीही चोरी केलेली नाही आहे किंवा कोणताही गुन्हा केलेला नाही आहे. त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं आणि त्यांनी फक्त लग्न केलं आहे आणि सावलीचं ते म्हणणं मग सगळ्यांनाच पटतं आणि मग ते सरळ घरी जाण्याचाच निर्णय घेतात. मात्र सावली सोहम आणि तारासोबत घरी जात असताना तिला पुन्हा एकदा त्या आकारचा कॉल येतो. तो सावलीला धमकी देत विचारत असतो की तुला तुझा नवरा जिवंत हवा आहे की नको आहे. आणि ते ऐकून सावलीसुद्धा रागातच म्हणते की नेमकं काय हवं आहे तुम्हाला, तुम्ही का मला सतत धमक्या देताय. आणि त्यावेळी तो आकार तिला सांगतो की तू सारंगच्या आयुष्यातून कायमची निघून जा. तुमच्या घराच्या आउट हाऊसमध्ये मी घटस्फोटाचे पेपर ठेवले आहेत. जायचं, त्यावर सही करायची आणि कायमचं सारंगच्या आयुष्यामधून निघून जायचं, तरच मी त्याला जिवंत सोडेल. आणि हे ऐकून सावली तर खूपच घाबरते, पण सारंगसाठी ती हा त्याग करायलाही तयार होते. त्यानंतर मग ती सोहमकडे आणि ताराकडे जाते. ती सोहमला सांगते की भाऊजी आता तुम्ही जेव्हा घरी जाल तेव्हा तिलोत्तमा मॅडम खूप चिडतील, त्या तुमच्यावर खूप ओरडतील, कारण तुम्ही त्यांचा स्वाभिमान दुखावला आहे. पण त्या जे काही बोलतील ना ते तुम्ही प्लीज शांतपणे ऐकून घ्या, त्यांना उलट उत्तर देऊ नका. आणि त्या आई आहेत त्या तुम्हाला नक्की स्वीकारतील, तारा मॅडमचं आणि तुमचं नातं मान्यही करतील, फक्त तुम्ही शांत राहा. आणि त्यावर सोहम हो म्हणतो. तर बबलू सावलीला विचारत असतो की वहिनी काय झालं, तू आमच्यासोबत येणार नाही आहेस का. तर सावली म्हणते की माझं एक छोटंसं काम आहे, तुम्ही पुढे व्हा, मी नंतर येईल. आणि मग त्यानंतर ते सगळेजण घरी जाण्यासाठी निघतात. तर सावली आउट हाऊसमध्ये जाते. तिला सतत त्या आकारचं बोलणं आठवत असतं आणि मग त्यानंतर तिला तिथेच घटस्फोटाचे पेपरसुद्धा सापडतात आणि मग ती सारंगचा जीव वाचवण्यासाठी सरळ त्या घटस्फोटाच्या पेपर्सवर सह्या करते, सारंगला डिवोर्स देते आणि मेहेंदळेंचं घर सोडून जाते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.